नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचा आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आज आपल्याला 30 साईजचा कटोरी ब्लाउज पेपर कटही पाहायचा आहे। तर परफेक्ट कटोरी पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हालाही तुमचे साईजनुसार जे आपली सिरीज चालू आहे, एक दिवस आड करून आपले पेपर कटिंगचे व्हिडिओ येत आहेत। मध्ये आधी आपण दुसरे जी काही प्रॉब्लेम आहेत ब्लाउजबद्दलचे ती तुम्हाला सांगत असते। तर इथे 30 छातीचं माप घेतलेलं आहे। उंची जी घेतलेली आहे मी तयार 13 + 1 इंच आपल्याला म्हणजे शिवण्यासाठी लागत असतं, त्याच्यासाठी इथे 14 ची उंची टाकायची आहे। छातीचा चौथा भाग जो आहे तो घेतलेला आहे आपण 7.5 + 2 इंच मार्जिंगसाठी। घडी टोटल आपल्याला 9.5 ची मारायची आहे। कंबर जी आहे ती घेतलेली आहे आपण 6.5 + 2 इंच आपल्याला मार्जिंगसाठी लागणार आहे। आणि नंतर आपल्याला इथे 1 इंच आपल्याला म्हणजे 2.5 इंच जर घेतली तुम्ही मार्जिंग, तर तिथे तुम्हाला अर्धा इंच कमरेच्या साईडने आतमध्ये घ्यायचं असतं। ते पेपर कटाई करताना तुम्हाला समजणार। शोल्डर घेतलेला आहे पूर्ण 5.25 घेतलेला आहे। मोंडाही आपल्याला 5.25 घ्यायचा आहे। कटोरी बी 5.25 घ्यायची आहे 30 साईजला। पाठीचा गळा जो आहे तो घेतलेला आहे आपण 9 + 9 इंच तयार आहे, प्लस अर्धा इंच आपण शोल्डर जोडण्यासाठी लागत असतं, त्याच्यामुळे 9.5चा आपल्याला बॅक साईडचा गळ्याची उंची घ्यायची आहे। पुढचा गळा उंची आहे 5.5 म्हणजे 5 मध्ये आपण अर्धा इंच मिळवलेला आहे। टोटल 5.5 ची पुढच्या गळ्याची उंची टाकायची आहे। बाहीची घडी जी आहे ती टाकायची आहे आपल्याला। छातीचा चौथा भाग 7.5 प्लस अर्धा इंच मिळून आपल्याला 8 ची घडी टाकायची आहे। बाही लांबी जी आहे ती टाकायची आहे आपल्याला 3 + 1 इंच बरोबर 4 ची टाकायची आहे पूर्ण लांबी। बाही दंड पूर्ण दंड जे आहे ती म्हणजे फिटिंग आपला 4 पर्यंत असेल तर 2 इंच आपल्याला मार्जिंगसाठी घ्यायचं आहे। टोटल इथे 6चा आपल्याला दंड माप टाकायचा आहे। तर अशा प्रकारे आपण ही सर्व मापे जी आहेत ती घेतलेली आहेत। तर मापे टाकण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडले गेले असतील त्यांनी सबस्क्राईब बटन दाबायचं आहे, जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेन ते अगोदर तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी। आणि ज्या मैत्रिणी नेहमी माझे व्हिडिओ पाहतात त्या लाईक करायला विसरायल्या आहेत। प्रत्येक व्हिडिओ खाली मला लाईक केलेलं दिसत असतं, त्याच्यामुळे तुम्ही लाईक केलं तर खूप महत्त्वाचं आहे। तर अशा प्रकारे आपले व्हिडिओ दररोज अपलोड होत असतात। तर आता इथे पहा, आपण बॅक साईडला किती घेणार आहे 14। बॅक साईडला 14 घेतली तर पुढच्या साईडला आपल्याला क्रॉस पट्टी काढायची आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला इथे 14.5 घ्यायची आहे। पुढची किती घ्यायची आहे आपल्याला 14.5 आणि बॅक साईडचे आपण 14 घेतलेले आहे म्हणजे तयार झालेले आहे। पुढच्या साईडला 3 शिलाई असतात म्हणून आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे। आता इथे 14.5 ची मार्किंग केलेली आहे। आता अशी जी आहे ती आपल्याला सरळ अशी घडी मारून घ्यायची आहे। आता हा मी बॅक साईड आणि पुढचा साईड दोन्ही सिंगल पार्ट काढणार आहे। तर मी इथे डबल फोल्ड करून घेतलेला आहे, पण मी ह्याला सिंगल पार्ट काढून घेणार आहे। या साईडने तुमचा जो ओपन बाजू आहे, या साईडने बंद बाजू आहे। पेपरवर जर तुम्ही कटिंग केलं तर ही बंद बाजू जी आहे ती तुम्ही या साईडने जरी गळा टाकला तरी चालतं आणि सिंगल पेपरवर काढले तरी पण चालतं। कोणतीही तुम्ही पद्धत वापरली तरी पण चालते। आता इथे 9.5 ची आपल्याला घडी घ्यायची आहे। इथे 9.5 वर आपण मार्किंग केलेलं आहे। इथला 14.5 आले का हे चेक करायचं आहे। पाहू शकता एकदम परफेक्ट आपला पॉइंट आलेला आहे इथे। तर आता हा पॉइंट जो आलेला आहे असाच हा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। हे पहा असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आता हा बॉक्स झालेला आहे आपला। 14.5 ची इथं मार्किंग आहे, 14 ची आपल्याला इथे मार्किंग आहे। बॅक साईडला तुम्हाला इथून कट करायचा आहे, पुढच्या साईडला आपल्याला इथून कट करायचा आहे। आता आपल्याला इथल्या साईडने शोल्डर टाकून घ्यायचा आहे, पूर्ण शोल्डर टाकून घ्यायचा आहे 5.5। इथे पाहू शकतात 5.5 आहे। तसंच आपल्याला मोंड्याची उंची ही 5.5 ची टाकायची आहे। इथे पॉइंट करून घ्यायचा आहे। नंतर इथला जो भाग आहे तो चेक करून पाहायचा आहे 5.5 आलाय का हे परफेक्ट पाहायचा, इथे आलेला आहे। तसंच या साईडने हे 5.5 ची मार्किंग करायचं आहे आणि हा पॉइंट जो आहे तो पण चेक करून पाहायचा आहे की 5.5 चा आपल्याला आलेला आहे का। इथे आता पाहू शकतात इकडे आतमध्ये गेलेला आहे, तर आपल्याला परफेक्ट घेऊन असा हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। हे पहा असा परफेक्ट तुमचा बॉक्स आपला तयार झालेला आहे। आता इथून काय करायचं आहे, आपला हे 5.5 चा जो मोंडा उंची आहे तिथून तुम्हाला टेप असा फोल्ड करायचा आहे आणि जो मध्य आहे तिथे मार्क करून घ्यायचा आहे।
नंतर छातीचा चौथा जो भाग आहे 7.5चे आपण चौथा भाग घेतलेला आहे 30 साईजचा, इथे एक मार्किंग करायचं आहे आणि बॅक साईडचं मोंड्याची खोली जी आहे ती टाकायची आहे आपल्याला 1.25 आणि पुढच्या मोंड्याची खोली टाकायची आहे 1.25. तर अशा प्रकारे आपल्याला आता इथे गोल राऊंडमध्ये आखून घ्यायचं आहे, इथे मिळवायचं आहे. हे पहा अशा प्रकारे. आणि लगेच आपल्याला पुढच्याही मोंड्याची खोली जी आहे तीही आखून घ्यायची आहे. पण ज्यावेळेस तुमच्याकडून जर इथं चुना पडत असतील तर त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारे हे पहा इथल्या बाहेरून घेतलेला आहे थोडासा, इथे तुमच्या चुना पडून त्यासाठी. नंतर बरेच प्रश्न असतात बऱ्याच मैत्रिणींचे. आता इथं गळ्याची रुंदी जी आहे ती घेतलेली आहे मी 30 साईजला 1.25 आणि उंची आपल्याला घ्यायची आहे 5.5. पुढची घ्यायची आहे, बॅक साईडचा आपण नंतर कट करणार आहे. तसंच इथूनही आपण 1.25 वर घेतलेला आहे आणि हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. ओके. आता इथून काय करायचं आहे आपल्याला, ही जी पॉईंट आहे आपला पुढच्या मोंड्याची खोली तिथून आपल्याला 2.5 वर एक पॉईंट मारून घ्यायचा आहे सरळ रेषेमध्ये. ही जी आहे ती सरळ रेषा आली पाहिजे अशी. नंतर क्रॉसपट्टी आपल्याला 3.5ची काढायची आहे पुढची आणि बॅक साईडची काढायची आहे आपल्याला 3. नंतर इकडच्या साईडने हे 3 वर मार्क करायचं आहे आणि सरळ अशी रेष जी आहे ती मारून घ्यायची आहे. हे पहा अशा प्रकारे मारून घेतली. आता ही घडी आपली पूर्ण किती आहे 9.5. हे पहा 9.5ची घडी आहे ही. तर 9.5ची घडी आहे तर आपल्याला 9.5चा मध्य करायचा आहे. तर अशा प्रकारे टेप जो आहे तो फोल्ड करून 9.5 वर घ्यायचा आहे आणि सेंटर काढायचा आहे. इथे काय काढायचं आहे आपल्याला, कटोरीचा पॉईंट काढायचा आहे. तर इथे पाहू शकतात 4.25ची आपली कटोरी झालेली आहे. म्हणजे सेम काय आलं, शोल्डर, मोंडा आणि कटोरी परफेक्ट आपली आलेली आहे. आता हा 3.5चा जो भाग आहे तो तिथून आपल्याला असंच गोल राऊंडमध्ये असं इथे मिळवून घ्यायचं आहे. आणि हा जो पॉईंट आहे तो इथून आपल्याला 1/2 इंच वरती घ्यायचा आहे. टेपने पाहू शकता 1/2 इंच वरती घेतलेला आहे आणि इथून हा पॉईंट इथे मिळवायचा आहे. डॉट 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 करायचा आहे अगोदर. हे पहा अशा प्रकारे डॉट डॉट केलं आणि याला आपल्याला डार्क मध्ये असं उमटवून घ्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारे. नंतर आपल्याला या साईडने काय करायचं आहे, गळ्याची रुंदी जी आहे ती अशी डीप मध्ये घेऊन असा आकार द्यायचा. बाहेरच्या साईडने घेतलेला आहे आपण, यांना आकार व्यवस्थित येतो असा. तर हे झालेलं आहे. आपण इथे मोंडा घेतलेला आहे 4.25. इथे शोल्डर 3 राहिलेलं आहे आपलं आणि गळ्याची उंची घेतलेली आहे आपण 5.5. कटोरी घेतलेली आहे आपण 4.25 आणि हे झालं आपला साईड पीस. इथे तुमचं एक्स्ट्रा मार्जिंगचं बी आहे ती. हे पहा आता इथे 7.5 वर मार्किंग केली की हा आपला एक्स्ट्रा इथं असं मार्जिंग राहतं. हे पहा इथे एक्स्ट्रा मार्जिंग आहे आपली. आता इथून काय करायचं आहे, कमरेच्या साईडने मी काय म्हटलेलं आहे की 1/2 इंच आपल्याला 9.5चं इथं घेतलं आपण, तर आपल्याला कमरेच्या साईडने किती घ्यायचं आहे 9 पॉईंट. तर हे पहा अशा प्रकारे 1/2 इंच आतमध्ये घ्यायचं आहे. कुठून घेतलेलं आहे, इथून नाही घेतलेलं मी, फक्त इथून घेतलेलं आहे. यानं काय होतं, तुमची कमरेची जी फिटिंग आहे ती परफेक्ट एकदम ॲक्युरेटमध्ये येत असते त्यासाठी. तर हे आता आपण काय करू, इथून कट करून घ्यायचं आहे. हा बॅक साईडचा जो मोंड्याचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे. तुमचं शोल्डर उतरत असेल तर त्या वेळेस काय करायचं आहे, या साईडने गळ्याच्या साईडने 1/2 इंच आतमध्ये घ्यायचं आहे खालची. हे पहा इथं घ्यायचा, इकडच्या साईडने घ्यायचं नाही आपल्याला, फक्त गळ्याच्या साईडने घ्यायचं आहे. यानं काय होतंय, तुमचा गळा जो आहे तो उतरणार नाही. अशा प्रकारे आता हे मापे टाकून घेतलेले आहेत. हे पूर्ण मी ही साईड कट करून घेणार आहे. बॅक साईड वेगळी आणि पुढची साईड वेगळी करून घेणार आहे. तर हे पाहू शकतात अशा प्रकारे कट झालेला आहे. आता हे बॅक साईडचा जो भाग आहे तो आपल्याला साईडला ठेवून देऊ आणि हे पुढचे जे मापे टाकलेले आहेत, ही मोंडा खोली, ही गळ्याची खोली, ही सर्व जी पार्ट आहे ती कट करून घेऊ.
तर हे पहा, हे झालेले आहेत आपले पुढचे पार्ट कटिंग. आता इथे आपल्याला गळ्याची उंची जी आहे ती बॅक साईडची टाकून घ्यायची आहे, गळ्याची रुंदी टाकून घ्यायची आहे. नंतर टक्स जो आहे तो पाठीचा तोही खालच्या साईडने टाकून घ्यायचा आहे आणि कट करायचा आहे. तर इथे 1.25 वर मार्किंग केलेले आहे आणि इथून आपल्याला गळ्याची उंची जी आहे ती किती घ्यायची होती, 9.5 घेतलेली आहे. आणि खालच्या साईडने तुम्हाला डीपमध्ये पाहिजे असेल तर 2.25 घ्यायचा आहे, कारण आपण 2.25 वरी घेतलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला खालच्या साईडने 2.25 डीपमध्ये म्हणजे 30 साईजला घेतला तरी चालतो. तर अशा प्रकारे हे मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथून आपण असाच आकार देऊन व्यवस्थित असा गोल आकार द्यायचा आहे. गोल आकार दिल्याच्या नंतर आपल्याला पाठीचा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे 4 आणि उभा घ्यायचा आहे 4. 28 साईजला किती घेतला होता आपण, 3.5चा घेतला होता. आता 30, 32, 34ला आपल्याला 4चे टक्स घ्यायचे आहेत बॅक साईडचे. अशा प्रकारे हे झालेलं आहे. आता हे टक्स झाल्याच्या नंतर आपल्याला हे पाठीचा जो गळ्याचा आकार आहे तो कट करून टाकायचा आहे. नंतर आपल्याला बाहीची कटिंग आणि कटोरी वाढवायची कशी हे पाहायचं आहे. तर हे पहा, अशा प्रकारे हे झालेलं आहे आपला बॅक साईडचा. हे साईडला ठेवून देऊत. आता आपण काय करणार आहे, कटोरी वाढून घेणार आहेत आणि बाहीची कटिंग करून घेणार आहेत. हे राहिलेला जो भाग आहे त्याच्यातच मी कट करून घेणार आहे. आणि आता आपल्याला बाहीची इथे जसं की वहीवर मार्किंग केलेली आहे. बाही घडी म्हणजे काय, तर आपल्याला घडी अशी टाकून घ्यायची आहे. इकडे बंद बाजू आहे या साईडने आणि या साईडने ओपन बाजू आहे. बंद बाजूकडून तुम्हाला घडीची साईज जी आहे ती टाकून घ्यायची आहे. इथे 8 दिलेले आहे, तर आपल्याला अशी उंची जी आहे ती 8 घ्यायची आहे. आणि इकडे आपल्याला लांबी टाकून घ्यायची आहे. तर लांबी इथं किती घेतलेली आहे आपण, इथं दिलेले आहे 4 इंच. तर टोटल आपल्याला 4 घ्यायचे आहे, म्हणजे तयार 3 आहेत, आपण 4 इंच घेतलेलं आहे, 1 इंच एक्स्ट्रा. तसंच या साईडनेही तुम्ही 4ची मार्किंग करून घ्यायचं आहे. 8 पासून हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. असा मध्य करायचा आहे. 8चा मध्य 4 येतो. 4 पासून आपल्याला काय करायचं आहे, इथली खालची जी कॅफ हाईट आहे ती 2.25 टाकून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला 2.25 टाकून घ्यायचे आहे. साईजनुसार बाहीच्या लांबीच्या साईजनुसार आपल्याला कॅफ हाईट घ्यायचे असतात. आता इथे किती घ्यायचे आहेत, 3 भाग करायचे आहेत आपल्याला. 3 भाग करायचे आहेत, तर इथे 1.25 आणि इथे 1.25 आणि इथे 1.25 हे 3 भाग झालेले आहेत. नंतर ही खालचा जो कॅफ हाईट आहे तिथून आपल्याला 2 इंच घ्यायचा आहे. इथून 2 इंच घेतलं. 2 इंच घेतल्याच्या नंतर हा जो बॅक साईडचा भाग आहे, पहिला भाग जो आहे तो आपल्याला इथून आकार टाकून बॅक साईडचा आकार टाकायचा आहे. इथे मिळवायचा नाही, आपल्याला खाली यायचं आहे आपल्याला. हे पहा अशा प्रकारे. आणि हा पुढचा जो आहे तो इथे मिळवायचा आहे. नंतर दंड जो आहे तो आपल्याला 4 घेतलेला आहे आणि इथून 2 इंच मार्जिन सरळ असा इथून इथे मिळवायचा आहे, इथून इथे मिळवायचा आहे. हा झाली आपली बाहीची. आता हे कट करून घ्यायचं आहे. हे पहा, ओपन करून घ्यायचे आहे बाही. आणि आता आपल्याला पुढचा जो आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे फिश आकार परफेक्ट निघालेला आहे. हे साईडला ठेवून देऊत. आता आपण याच्यावर कटोरी वाढून घेऊ. आता इथं आपल्याला कटोरी जी आहे ती छोटी कटोरी ठेवून घ्यायची आहे. तर अशी क्रॉसमध्ये ठेवून घ्यायची आहे, पाहू शकतात अशा प्रकारे. तर तुमची जिथं कटोरी व्यवस्थित बसन, या कपड्यावर आता बसत नाही, तर आपण हा दुसरा पेपर घेऊता जेणेकरून आपली कटोरी जी आहे ती व्यवस्थित बसन त्यासाठी. तर इकडे पहा, अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे. इथल्या साईडने तुम्हाला अर्धा इंच सोडायचं आहे. या साईडने तुम्हाला खालच्या साईडने 1.5 इंच अंतर इथे सोडून तुम्हाला कटोरी जी आहे ती छोटी कटोरी ठेवून घ्यायची आहे. इथे पाहू शकतात, इथे आपला 1.5 इंच सुटलेला आहे. आणि आहे अशी कटोरी तुम्हाला आखून घ्यायची आहे, पाहू शकतात. हे अशा प्रकारे पूर्ण हे अशा प्रकारे आखून घेतलेले आहे. आता ही साईडला काढून घ्यायची आहे आपल्याला. आणि इथं काय केलेलं आहे, 1.5 इंच अंतर जे आहे ती इथं आपल्याला क्रॉसमध्ये अशी इथे म्हणजे हे सरळ जर भाग घेतला तुम्ही, तर याच्या सरळ भागाच्या वरती अर्धा इंच घ्यायचा आहे. या साईडने हे सरळ भाग जो आहे तर असा सरळ जर घेतला तर त्याच्या अर्धा इंच वरती घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला कटोरी जी आहे ती परफेक्ट येण्यासाठी. आणि ही जी आहे 4.25ची कटोरी आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला मध्य करायचं आहे. तर 4.25चा मध्य किती होतं, तर 4.25चा मध्य असा टेप जो आहे तो दुमडवून घ्यायचा आहे आपल्याला. आणि दुमडवून घेतल्याच्या नंतर इथे असा मध्य सेंटर करून घ्यायचा आहे, पाहू शकतात अशा प्रकारे.
तर हे जे अंतर आहे ते तुमचं येणार आहे 2.5ला 1 रेषा कमी, 2.5ला 1 रेषा कमी असं अंतर येणार आहे. आणि नंतर तुम्हाला ही जी राऊंड आहे ती कशा प्रकारे वाढवायचा आहे, तर पॉईंटनुसार कसा वाढवायचा हे तुम्हाला सेपरेट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकतात. इथून खाली ही 1.5 इंच अंतर घ्यायचं आहे. इकडे 1.5, इकडे 1.5, खाली 1.5, अर्धा आणि इकडच्या साईडने अर्धा इंच. नंतर आपल्याला हा जो 1.5चा पॉईंट आहे, हा जो क्रॉसमधला वरचा, हा सरळ आहे तो नाही, वरचा जो आहे तो, तिथून आपल्याला 4.5 वर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. वरची क्रॉस पट्टी म्हणजे ही काजी बटन पट्टीसाठी आपण कटोरी घेतात ती. आणि इथे आपल्याला गोलमध्ये असा राऊंड जो आहे तो आकार व्यवस्थित असा येतो. त्याच्यासाठी आपल्याला हा कटोरीचा आकार गोल आकार डीपमध्ये येण्यासाठी. नंतर आता इथे काय करायचं आहे, हा पॉईंट जो आहे तुमचा, हा पॉईंट इथे तुम्हाला असं डॉट 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 करून असा गोल राऊंड जो आहे तो इथे मिळून घ्यायचा आहे, पाहू शकता तिथं. आणि हा राऊंड कुणाला जमत नसेल तर अर्धापासून आपल्याला हा राऊंड जो आहे तो कशा प्रकारे घ्यायचा आहे, परफेक्ट येत जर नसेल तुमचा तर मी सेपरेट त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. लिंकही त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईन. तर आता इथे 4.5 वर आपल्याला हे असा इथे टक्स आलेला आहे आणि इकडूनही आपला 4.5 वरच आलेला आहे हा पॉईंट जो आहे तो. हे पहा अशा प्रकारे. नंतर इथे आपल्याला 1.5 इंचाचा आडवा टक्स घ्यायचा आहे आणि या साईडनेही 1.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे आणि उभा जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला 2.25चा. हे पहा अशा प्रकारे 2.25चा घ्यायचा आहे. आणि इथे आपल्याला हा इकडचा जो पॉईंट आहे तो मिळून घ्यायचा आहे, इकडचा जो आहे तो मिळून घ्यायचा आहे. आणि हा आपल्याला आता ही इथून इकडे आपल्याला ही पूर्ण कटिंग जी आहे ती करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकतात की 1 इंच आणि 2.5ला 1 रेषा कमी जे आहे तो पॉईंट आपला इथं आला पाहिजे. 2.5ला 1 रेषा कमी जे आहे ते पॉईंट इथे आला पाहिजे. एक्स्ट्रा तुम्हाला कटोरी जी आहे ती इथे अर्धा इंच, इकडच्या साईडने अर्धा इंच जास्त जर झाली तर तुम्हाला इथे असा आतमध्ये घेऊन जास्त तुमच्याकडून झाली तर हे कट करून टाकायचं आहे. तर इथे थोडासा बाहेर गेलेला होता तर मी इथे परफेक्ट जिथे आलेला आहे अर्धा इंच पॉईंट तिथे घेतलेला आहे आणि हे आता आपण कट करून टाकू. तर हे पाहू शकतात अशी आपली गोल म्हणजे आकार व्यवस्थित असा तुम्हाला इकडच्या साईडने दिसण्यापेक्षा इकडून दाखवते म्हणजे आकार तुम्हाला व्यवस्थित आलाय का नाही हे परफेक्ट दिसण्यासाठी. बऱ्याच मैत्रिणींना काय होतं की ही जी कटोरी आहे 1.5ने वाढवतात आपण, ती त्यांचा प्रश्न असतो की ही कटोरी जी आहे ती लंबुळकी होते, पण अशी कटोरी आपली ही लंबुळकी होत नाही. तर हे आपलं 30 साईजचं माप आहे. असे माप जे आहे ते टाकून टाकायचे आहे तुम्हाला, नंबर जे आहे ती, जेणेकरून आपल्याला फास्टमध्ये समजलं पाहिजे की ही 30 साईजचं माप आहे म्हणून. तर अशा प्रकारे आपल्याकडे हे आज 30 साईजचा पेपर कटही शिकवलेला आहे. मैत्रिणींनो तुम्हाला आवडला का हे नक्की कमेंटद्वारे सांगू शकता. तुम्हीही तुमचे ब्लाऊज स्वतःचे अशा प्रकारे कटिंग करून शिवू शकतात आणि कस्टमरचेही शिवू शकतात. परफेक्ट ब्लाऊज बसतात असं जी काही आहे ती मी तुम्हाला सर्व काही माहिती सांगत असते. आणि तुम्हाला जर माझे पेपर पॅटर्न पाहिजे असेल तर खाली स्क्रीनवर नंबर दिसत असेल त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात, तुमच्या घरपोच मिळतो. तर चला मैत्रिणींनो भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. बाय.